हॉटेल भाग्यश्री नाच करते काय यावंच लागतंय. तर राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. तर मित्रांनो, आज निघालो आपण धाराशिवला. गोड जेवण आणि दिवसाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी निघालोय. तर मित्रांनो, तसंच पुढे आलो तर आपलं भेटला आपला दादूने हात केला, चला बाबा निघतो म्हणलं. दादूला बोलून निघालो मित्रांनो, चालत दमा आणि चौकात जायचं म्हणलं. लगेच पुढे आलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लागला. आंबेडकर चौकातनं लगेच पुढे आलो, चालत फरफर लगेच लागली आपली शाळा. शाळेपाशी आलं तर काय शाळेत होतं तेव्हा शिकलो नाही, आता काय बघून फायदा होत. चल म्हणलं सागर. लगेच आलो पुढे लागला आपला बाजार. आज होता आपल्या गावचा बाजारात काही नुसतं चिरका चिरकी ओरडी. जाऊ द्या म्हणलं, चल म्हणलं. पुढे आलं तर लागला आपल्या अमित भाऊचं मोर्या पान शॉपवर आलो. अमित भाऊला म्हणलं, अमित भाऊ काहीतरी थंड पाजो. अमित भाऊ म्हणतोय दे 10 रुपयाने पी म्हणतोय. अरे बापरे म्हणलं, जाऊ देवा म्हणलं. मग काय मित्रांनो, लगेच 10 रुपये दिले अमित भाऊला खटमून. लगेच घेतलं थंड पिलो. अमित भाऊला म्हणलं, चल बाबा आता येतो म्हणलं, लगेच निघतो. आता लई उशीर झालाय म्हणलं, अंधार पडतोय, परत लांब जायचंय. अमित भाऊ म्हणतो थांबून जा जरा थंड पाजतो. जाऊ द्या म्हणलं, तू पाहिल्यासारखं मी पिल्यासारखं. लगेच मित्रांनो आलो पुढे चालत बसस्टँडमध्ये बघतो तर काही बस नको. मग लगेच दिसली गाडी, त्या गाडीत बसलो. ड्रायव्हर मला म्हणलं चला म्हणलं, आता लई उशीर झाला. ड्रायव्हर म्हणतो थांबा जरा 2-3 घेतो. लगेच मग काय मित्रांनो आलो. रस्ता एकदम खराब म्हणजे खराब, खड्डे नुसता रस्ता, कच्चा रस्ता. जसा आपला तालुका तसा आपल्या गावचा रस्ता. लगेच आलो पाडद्यामध्ये आलो. जसं आपलं कुठं पण जायचं असतं पाडद्याला जावं लागतं. लगेच बसमध्ये उभारलो. कायम जसं आपण उभारणं जातो तसं आज पण उभारणंच. तेवढं कंडक्टर मामा गेले तिकीट काढायला, तोपर्यंत म्हटलं बसून घ्यावं त्यांच्या सीटवर. बसलो मित्रांनो. लगेच काय ड्रायव्हर मामाने गाडी घातली बसस्टँडमध्ये गाडी घातल्यावर लगेच मित्रांनो खट्ट म्हणलं, लगेच गाडीमधनं खाली उतरलो. मामाला फोन केला. मामा म्हणतो ये म्हणलं, इथं धाराशिव रस्त्याला थांबलोय. मग काय मामाकडे गेलो चलत. मामा इथं आपला थांबला होता. मामा लगेच बघून म्हणतो कोणाचा व्हिडिओ कॉल चालू आहे. व्हिडिओ कॉल चालू नाही म्हणलं, ब्लॉक करतोय म्हणलं, तुम्ही फक्त गाडीवर बसायचं काम करा. लगेच काय मामाने गाडी काढली, गाडीवर बसलो. मामा फरफर गाडी एकदम बंगाटमध्ये गाडी पळत होता. मामाला म्हटलं बघा जरा इकडे. मग काय मित्रांनो लगेच आलो तर पुढं लागतं अंबारस हॉटेल. अरे बापरे म्हणलं, अंबारस आहे म्हणल्यावर पुढं भाग्यश्री पण असेलच. काय लगेच पुढं आलं तर काय मित्रांनो भाग्यश्री हॉटेल पण लगेच लागलं. मामाला म्हणलं चला मामा जेवण करू. मामा म्हणतोय त्या मालक असेल तर जेवण करायचं, नाही तर नाही. मग काय तिथं मालकच नको. मामाच्या मनासारखं झालं. मामाला पण पैसे घालायचे नव्हते. मामाला म्हणलं चला जाऊ दे म्हणलं, तुम्ही काय जेवण चालत नाही. मामा म्हणतोय भाग्यश्रीचा मालक तर नाही, त्याच्या बॅनरसोबत तर फोटो काढू. चला बाबा म्हणलं, काढलं. लगेच फोटो काढून मित्रांनो आलो धाराशिवमध्ये तेरणा कॉलेजजवळ आलो. तिथून लगेच पुढे आलो. मामाला म्हणलं मग काही 2 प्लेट वडापाव घेतले. इथं पण मामाने मलाच चक्कर घातलं पैशाला. मग काय वडापाव खाऊन निघालो. चला म्हणलं आता अंधार होते, चला म्हणलं आम्हाला पळवा जरा गाडी. लगेच आलं तर काही पुढे रेल्वे पट्टी लागली. मामा म्हणतो जसं सनी देओलने पिक्चर काढलाय तसं माझा पण व्हिडिओ. लगेच पुढे आलं तर आपल्याला भेटले आपले धाराशिव मित्र सोनू भाऊ. त्यांच्यासोबत चहा पाणी वगैरे केलं. तिथे मित्रांनो लगेच कार्यक्रमात जागी आलो. तर कार्यक्रम चालू आहे. मराठ्याचे फेम गायक राजन भाऊ सुरदे पण आले होते. सगळेजण गाणे वगैरे म्हणत होते. तेवढ्यात मला पण म्हणले की सागर भाऊ तुम्ही पण एक गाणं म्हणा. तर आपण काय थांबतो का मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.